हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे वैभूची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये. गाईज वेलकम बॅक अगेन. तर आता मी निघालेली आहे, तयारी वगैरे झाली. मी सकाळपासून काही शूट नाही केलं, घाईमध्ये थोडं टिफिन वगैरे सगळं बनवून सगळी कामं वगैरे सगळं झालं आहे. आणि आता आम्ही दोघं पण निघालेलो आहेत ऑफिसला जायला. आणि भाऊ त्र्यंबकेश्वरला गेले तर तिकडचा प्रसाद आणलेला तो आता मी खाते. आणि तुम्ही थांबा, मी उष्टाने देत तुम्हाला, तुम्ही पण सगळ्यांनी खाऊन घ्या प्रसाद. तर आता मी निघते ऑफिसला जायला. आता तरी व्लॉग सुरू करू दे, थोडंसं लेट झालं आहे तरी मी बोलले व्लॉग सुरू करते. मला भाऊ बोलवता लवकर कर लवकर कर लवकर कर, त्यामुळे मी पटापट तयारी केली. आणि आता बघते तर भाऊचीच तयारी नाही झालेली. आणि माझ्या डोक्यात गाईज खूप डॅन्ड्रफ आहे. डॅन्ड्रफसाठी काय उपाय असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. कारण खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर माझ्या डोक्यात डॅन्ड्रफ आहे, पण मी काहीच करू नाही शकत आहे कारण मला उपायच माहीत नाही आहे त्यामुळे. आणि मला असं वाटते मला सर्दी होणार आहे. बघू आता होते की नाही ते. माझी तयारी तर झाली पण भाऊची नाही झालेली, त्यामुळे मी थांबले. तर मी बोलली तुमच्याशी बोलते मी थोडा वेळ. माझा हा लूक आहे, मी अशीच असते, कधी केस नीट बांधते तर कधी नाही बांधत. गाडीवर जायचं असलं का केस खराबच होतात, तर मग मी काहीच करू नाही शकत त्याला. तर मी निघते, अजून तर निघत नाही. भाऊची तयारी झाल्यावर मी निघेन. आणि माझा आवाज येतोय का नाही मला माहीत नाही, कारण माझा आवाजच आज थोडाफार चेंज वाटतोय मला. तर फायनली भाऊची तयारी झालेली. मी आता निघालेली आहे. मी लिफ्टमधून पण निघाले, पण आमची लिफ्ट एवढी डिस्को आहे का ती ॲटोमॅटिक नाही काम करत, आम्हाला काम करावं लागतं तिच्यासोबत. आणि हो बघा भाऊ आणि चाललेलं आहोत ऑफिसला. ब्लॉग काय शूट करू देत मला समजत नाही. कॉन्टेंट मी काय घेऊन येऊ तुमच्यासाठी. नाही आजचा पण असाच ब्लॉग असेल जसा कालचा होता. ऑफिसला जा, ऑफिसमधून या, घरी कामं करा आणि झोपून जा. काल तर मी ब्लॉग एंड करायचा पण राहून गेला माझा, त्यासाठी रिअली सॉरी. मी डायरेक्ट जेवली आणि नंतर ब्लॉगच एंड करायचा राहिला. आजचा मी करीनच आहे. मला सर्दी, तर आता मी जाते गाडीवर बसते. आणि मूग डाळ खायला घेतली रस्त्यातच, तर आता मी मूग डाळ खाते. आणि आमची आणि स्कूटी होती, ती स्कूटी मम्मीला मी दिलेली आहे, मम्मी घेऊन गेले. ती आता वाड्याला स्कूटी इकडे नाही वाड्याला पोचलेली आहे, त्यामुळे मला आता बाईकवरच जावं लागतं. ते एक मला बरं झालं, नाही तर भाऊ मला कधी पण बोलायचा स्कूटी येतं जा ना स्कूटी घेऊन, स्कूटी येतं जा ना स्कूटी घेऊन. तर आता मला तो बहानाच भेटला का स्कूटी मम्मीकडे आहे, तर मी आता तुलाच मला सोडावं लागेल. तर इकडनं कारण काही रिक्षा भेटत नाही, त्यामुळे भाऊलाच सोडावं लागतं. हे आतमध्ये खूप भेटते. मी तुम्हाला, मला मूग डाळ खायची आहे. माझा स्कार्फ, मला मूग डाळ खायची, मूग डाळ खाते आणि नंतर तुम्हाला भेटते. आम्ही फायनली निघालेलो आहोत. बाईकवर बसले म्हणजे मी 10 वेळा तुम्हाला सांगितलं मी निघते. आणि आता निघालेली आहे. गाडी बघा किती युनिक वाटते. मी गाडीच्या नादात माझी बॅग सगळा पडून खाली. तर काहीच गाडीच्या नादात नाही, मी व्लॉगच्या नादात. थारला किती युनिक बनवले भाऊ. थार होती ती गोल्ड ना, त्याने बघ ना कशी बनवले. आता तो मागं राहिला ना, तर मी व्लॉग घ्यायचा. आणि बघा किती भारी वाटते, त्याने न्यू लुक बनवलेला आहे. भाऊनी हे व्लॉगमध्ये घेण्यासाठी भाऊनी गाडी स्लो केलेली आहे आणि आम्ही फायनली तिला व्लॉगमध्ये घेतलेला आहे.
त्याच्यावर विंचू पण काढलेले त्याने, टायरांना साखल्या लावल्या आहेत. आज काय केलंय त्याने, हॉर्न मार नाही तर काय पण तो नाही थांबत. तो तिकडे गेला आणि मी माझ्या रोडला आलेली आहे. आता मी पोहोचेलच ऑफिसला, घेतलेला आहे ऑफिसला जाते. आणि आमच्या रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे ट्रॅफिक पण होते. कधी काम होतं काय माहीत नाही. शोरूममध्ये सुटायचं तर माझा वेळ कधीच होऊन गेला आहे. बघू शकता तुम्ही, उलटं दिसेल तुम्हाला. तर 7 वाजून गेलेले आहेत, 7:30 पण झाले. आणि मला अजून शोरूममध्येच आहे मी, कारण मला एक डिलेवरी द्यायची आहे. त्यामुळे आज थोडंसं लेट झालं आहे. आणि त्या कस्टमरची गाडी रेडी नव्हती, त्यामुळे कस्टमर कुठेतरी गेलेले. आणि आता गाडी रेडी झाले, कस्टमरच नाही तर त्यांना कॉल लावते, तो कॉल पण नाही लागत आहे. मी एकटीच थांबलेली आहे इकडे. राग येतो पण काय करू नाही शकत, कस्टमर आहेत आपले. अख्खा दिवस तर बसूनच असतो. जेव्हा कस्टमर येईल तेव्हा हँडल तर करावंच लागेल. त्यामुळे आले कस्टमर आले तर तुमच्याशी मी नंतर बोलतो. प्राईस मी फायनली निघालेली आहे ऑफिसमधून. लेट झाला आज आणि थंडी तर खूप वाढायलाच लागले. त्यामुळे मी स्कार्फ बांधल्याशिवाय बसू नाही शकत मी गाडीवर. तर मी कुटकुट करेन. त्यामुळे भाऊ तर आले ना, भाऊ गाडी चालवतं की मागे बसते. ते आमचं नेहमीच आहे, मी मागेच बसते. मी निघालेला आहोत. आता बघू घरी जाऊन काय तुम्हाला दाखवायला भेटते ते मला पण माहीत नाही. काय भेटेल तर तुम्हाला मी नक्कीच दाखवेन. आणि हा बोईकर आमचा दाखवायचा आधी. तर काय मी गेलेली मार्केटला, तर आता आम्ही चाललो आहे फायनली घरी. आणि आहे ब्रिजवर. आता ब्रिज आमचा गार्डनला फक्त बॅनर दिसेल. मी त्यांना दहाव्या दाखवला आहे ना, मी त्यांना दहाव्या सांगितलं आहे मी जाईन तर मी काही जात नाही. बरोबर ना गपणार आहे बडबड करतो आणि माझ्या ब्रेक मारतो. तर याचा तुम्हाला आवाज येत असेल तर तुम्ही आवाज घ्या आणि इग्नोर करा, बाकी काय करू. जात आहेत त्यांच्या मागे भाऊ लागला आहे. आता बोलतो का तिचा बॉयफ्रेंड आहे तिच्यासोबत, पण त्यांनी इंटरेस्ट. आणि तुमचं दुकानात बघा किती होती, मी तुम्हाला दाखवायला गेली आहे आणि एवढ्या घरात आहे का माझी बॅग सगळी खाली उतरली कुत्र्या. तर फायनली मी सोसायटीमध्ये पोचलेली आहे. मी चालले घरी आणि कुत्रा बघा दोघे कशी मस्ती करतायत. फायनली खूप वेळानंतर घरी पोचले. कंटाळा येतो गाईस, पूर्ण दिवस तिथे ना फक्त झोपायला आपण घरी जातो असा विचार आला त्या दिवशी माझ्या मनात. फक्त झोपण्यापुरती जातो घरी, बाकी काहीच नाही. जर सांगितलं ना ड्युटीवर का झोपा पण तुम्ही इथेच, तर आपण घरी पण जाणार नाही, असं होईल कधीतरी. तर आमच्या लिफ्टमध्ये मी चालले आणि आमची लिफ्ट एवढी डिस्को आहे ना. चावी दे मला, मी जात नाही. बघा दरवाजा उघडत पण नाही का, उघडला खरं. ऑटोमॅटिक वाली लिफ्ट नाही झालेली, आम्हाला दरवाजा ओपन करावा लागतो. घराचा दरवाजा तसा नाही करायचा. थांब काय कामाला आपण पायऱ्यांनी गेलो असतो, भावाच्यात अटकून मारायचो. आम्ही लिफ्टनी येणार होतो, पण आमची झाली लिफ्ट भंगार. 2 दिवस चालते आणि बाकीचे दिवस बंद पडते. तर आता ती बंद पडलेली आहे, चालतच नाही. ते आम्ही
त्यामुळे आम्ही आता शिड्यांनी चालू वरती. तर आता मी बघा हे कसं, तर मी लॉक ओपन करते. हा बाजार 2 मिनटं तर आम्ही दाखवते तुला सगळा प्रूफ ब्रीफ सगळा दाखवतो. तर काहीच आम्ही आता घरी पोचलोय आणि आम्ही आता बसून खाऊ खातो. आणि आम्ही जेवण नाही बनवणार. आम्ही आज खाणार आहेत मॅगी. आम्ही खाणार आहेत मॅगी. नाही बाबा आपल्याला बाय बनवणार आहे, मी खाणार आहे. भाऊ बनवणार आहे मॅगी आणि मी खाणार आहे मस्त. तर काही नाही, फ्रेश वगैरे झाले आणि चिप्स वगैरे पण खाऊन झालेले आहेत, भूक लागलेली त्यामुळे. फक्त आता भाऊ मॅगी बनवेल मस्तपैकी, ती मी मस्त खाईन आणि मस्त झोपून घेईन. बाकी सगळं तर माझं झालेलं आहे, बाकी काय नाही करायला. आज खूप कंटाळा आला आहे मला जेवण बनवायला, म्हणून आम्ही विचार केला आज मॅगीच खाऊ, काहीतरी वेगळं होईल आणि पोट तर भरून जातं ना. मला तुम्हाला वाटत असेल मी काय फ्रेश वगैरे झालेलं नाही, पण मी काही झाले फ्रेश. तोंड धुतला मी, फक्त साबण लावून नाही धुतलेला. काय फायदा, पाणी लावला मी तोंडाला. तोंड धुणं नाही बघा. मी झाले फ्रेश. नाही झाले फ्रेश. मी जशी आहे तशीच मी दिसते. थोडंसं डार्क सर्कल्स आलेले आहेत मला. काय नाही, जागी राहते म्हणून. जागी बागचे जागी गाईज मी येऊ माणूस 1-1, 2-2 वाजता येऊन झोपतो. 1-1, 2-2 वाजता येऊन झोपतो आणि मला सांगतो मी, अरे पण तुझे का नाही होत, माझे का होतात बघ ना. मी कधी 3ला झोपतो बा. मम्मीमुळे मला आले. मम्मीचे पण पूर्ण काय होय भाऊ असतंय, समजला ना. यामुळे मम्मीचे पण खूप डार्क सर्कल आहेत, त्यामुळे मला पण आलेले आहेत. आणि जेवढा टेन्शन मी घेते घरच्यांचं, तेवढं टेन्शन या कुत्र्याला काहीच नसतं, त्यामुळे पण होतं. तर टेन्शनमध्ये पण डार्क सर्कल्स होतात. त्याला मम्मी काय फोन करून सांगत नाही, मला सगळं सांगते, त्यामुळे मला सगळं माहीत असतं. त्याला काय पण विचारलं का त्याला काहीच माहीत नसतं. आणि तुम्हाला एक मी सीन दाखवते गाईस, ते सीन गेलेलं आहे, जे तुम्हाला मी दाखवलंच असतं. तर मी तुम्हाला हेच सांगायला फोन नाही केला. तुम्हाला मी काहीच सांगायला फोन नाही केला. मी व्लॉग का शूट करते. हे मागून हॅलो गाईज कॉलिंग. हॅलो 1 2 3 माइक टेस्टिंग. तर मी तुमच्याशी बोल, हे मागून खूप गाईज आवाज खूप विचित्र येतात, ते तुम्ही इग्नोर करा. आणि मग मी हा व्लॉग इकडेच आजचा व्लॉग मी इकडे सेंड करते. तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल गाईज. आपण भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. आणि याच्या मागे जे तुम्हाला बॅकग्राऊंड आवाज आला असेल तो इग्नोर करा प्लीज. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. बाय एव्हरीवन, गुड नाईट.